नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार 17 ते 20 मार्च दरम्यान मराठवाड्यामध्ये विशेषतः आपल्याला हलका मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्याच अनुषंगाने आपण प्रथम पाहूया की साधारणतः हलका ते मध्यम पाऊस आणि वाऱ्याचा वेग कधी जास्त असणार आहे। तर सुरुवातीला जो 18 तारखेला अंदाज आहे त्याच्यामध्ये विशेष करून आपल्याला नांदेड, हिंगोली ह्या जिल्ह्यामध्ये आणि 19 मार्चला परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वारा राहणार आहे आणि वाऱ्याचा वेग साधारणतः 40 ते 50 किलोमीटर प्रति ताशी राहण्याची शक्यता आहे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचे पावसाचं स्वरूप आहे। तर हे झालं 18 आणि 19 तारखेला। त्याचबरोबर दिनांक 17 म्हणजे आज नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात आणि 18 तारखेला परत परभणी, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी 19 मार्चला छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचीच राहणार आहे, परंतु त्यावेळेस वाऱ्याचा वेग किंचितसा कमी राहील। तो 30 ते 40 किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता आहे। तर हे दोन प्रकारचे आहेत अंदाज। एक तर हवेचा वेग जास्त असणारा 18 आणि 19 तारीख आहे आणि कमी असणारा 17 आणि 19 तारीख आहे। तर त्याचबरोबर आता मराठवाड्यामध्ये ह्या ज्या 17 आणि 18 तारखेची जी ॲक्टिव्हिटी आहे त्या तुरळक ठिकाणी पडणारा पाऊस आहे, सर्वत्र पाऊस नाही आहे आणि 20 मार्चला आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचे पावसाचे अनुभवण्याची शक्यता आहे, परंतु आयसोलेटेड ठिकाणी म्हणजे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर ही होती वॉर्निंग। आता याच अनुषंगाने बऱ्याच शेतकरी बांधवांना सध्या हरभरा आहे, नंतर हळद आहे, गहू आहे, रब्बी ज्वारी आहे, आपली हे काढणी आणि मळणी चालू आहे। आता जे वॉर्निंग दिलेले त्या त्या जिल्ह्याच्या अनुषंगाने आपल्याला दक्षता घ्यायची। काढणी केली असेल तर निश्चित करून आपल्याला सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवायचे। मळणी झाली असेल तरी इमिडिएटली त्याला आपापल्या ह्या वॉर्निंगच्या नुसार त्या त्या दिवशी त्या त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला सुरक्षित उपाययोजना ह्या करायच्या आहेत। तर अशाच मेसेजसाठी आणि वॉर्निंगसाठी तुम्ही आपल्या विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा। धन्यवाद।